आणि मग तेव्हापासून लक्ष्मी मावशीची आणि आईची जोडी अख्ख्या कॉलेजमध्ये फेमस झाली. म्हणजे हे आईनी मला जानू जानू लागलं नाही ना ग? काय ग आदित्य? अरे सॉरी मी आता कोणाशीच बोलणार नाही. अगं लक्ष्मी मावशी काय यार, ही अजूनही म्हणजे स्वतःच गोष्टी पाडते आणि स्वतःच कशी काय घाबरते त्याला. असं कोण असतं? चिडेल आता. अहिल्या मावशी, तू ह्याला काहीच बोलणार नाहीयेस का? नाही, हा ना नेहमी असंच करतो. काही ना काहीतरी बोलून माझी खोड काढतो आणि मग सगळे माझ्यावर हसतात. अरे आम्ही काय एक्झॅक्टली, अगं तूच तसं करतेस. हो ना. लहानपणी आठवते का, आरशात स्वतःलाच बघून घाबरली होती. केवढी ओरडली होती माहितीये का? काय रे जानू, तू ये इकडे बस माझ्याशी. ये. काय माझ्याच बाजूला येऊन बसणार आहे. ये. ओ शिरली जानू कुशीत. आदित्य, प्रीतम, आता बोलून दाखवा. बोला बोला. नाही बाबा, आता आमची हिंमत नाही. का? बोला ना आता. बोला. ए बोल अरे ना. ए बोल. अगं तू चिडव. अगं बाळा, जानू ए जानू तू ओके 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 काय मान चाललंय? आता मान आदित्य, सॉरी बोल. अरे सॉरी बोल. ओके सॉरी. ह्यांचं म्हणजे असं आहे ना, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. अगदी बरोबर. अगदी खरंय. अजिबात नाही, मला करमतं. खरंय. का? अगदी खरंय. अगदी. बरोबर. जैन, तू यांच्या वागण्याकडे लक्ष देऊ नकोस हा. लक्ष्मी, आपल्याला कायमच असं वाटायचं ना की जान्हवी आणि आदित्याचं लग्न होईल. हो. ए मावशी, काही काय मी आणि ह्याच्याशी लग्न? हा आहाहाहा. जसं काय मी घोड्यावरच बसलो होतो तुझ्याशी लग्न करायला. आदित्य, अरे हे बघ, तू माझी चॉईस असूच शकत नाही. नाही नाही लक्ष्मी मावशी प्लीज, माझ्या स्वप्नातली परी ही डेफिनेटली नाहीये. आदित्य, अगं बाई, मग हो का? मग आज आम्हाला कळूच दे, तुझ्या स्वप्नातली परी नक्की कशी येते. हे बघ तू ना हा बरोबर. आता कसं पकडलेला? हे बघ. सांग सांग कशी आहे, सांग. सांग ना कशी आहे, सांग ना. सांग. बोल. अरे बोल ना. अरे सांग की. सांग. सांग रे. आदित्य दादा, गप्प का बसलायत? सांगा. ती अशी असेल की कशी असेल ती? बाप रे, हा आता सगळ्यांसमोर त्या भिकारड्या मोलकर्णीचं नाव घेणार की काय? ती अशी असेल की तिला बघता क्षणी मी एका वेगळ्याच जगात हरवून जाईल. तिच्या डोळ्यात बघितलं की तिच्या डोळ्यात पाहताच मला माझं सगळं जग दिसेल. ती हसल्यावर असं वाटेल की सगळं जग माझ्याकडे बघून स्माइल करतंय. आणि ती माझ्याशी बोलल्यावर असं वाटेल की सगळं जग माझ्याशी प्रेमाने बोलतंय. ते जग
फक्त तिचं आणि माझं असेल. बेसिकली ती माझ्या आयुष्याची परी असेल. अशी जादूची कांडी फिरवेल आणि माझं अख्खं आयुष्यच बदलून टाकेल. ती माझ्या आयुष्याची जादूगर असेल. कळलं का? कळलं कळलं. चला म्हणजे श्री, अहिल्या, आदित्यच्या अपेक्षा काय आहेत हे आता तुम्हाला कळलं ना. म्हणजे आता वधू संशोधनाला सुरुवात करायला हरकत नाही काय? हो जोरदार. अहिल्या, अगं अलीकडे तुझं सासवडला फार येणंच होत नाही बघ. आज तू सगळ्यांना घेऊन आलीस ना, इतकं छान वाटतंय मला. घर कसं भरल्यासारखं वाटतंय नाही का हो? अगदी खरं. आणि किती वर्ष झाली हा श्री, अरे किती वर्षांनी अशी मैफिल रंगलेली आहे. खरं सांगू का, अशा भेटीची ना आपल्याला गरज होतीच. चला ठरलं तर बघ, म्हणजे वर्षातनं 2दा तरी अशी मैफिल रंगवायची. ठरलं. अरे बरं माहितीये काय? नाही नाही, अरे काय चाललंय? यांचं काय जातंय प्लॅनिंग करायला? इथे खायचे वांदे आपले आहेत. हे करतायत गेट टुगेदरचं प्लॅनिंग. नाहीतर काय? दादा मला एक कळत नाही, ही किर्लोस्कर फॅमिली यांच्या सगळ्या सुखसुविधा, यांचा मोठा बंगला, हे सगळं सोडून आपल्या या खुराट्यात कशा काय आले असेल रे? दरिद्र काय? थांबा पाणी आणते. नाही नको बापू, थँक्यू. बरं. लक्ष्मी गळवी अहिल्या किर्लोस्कर. अहिल्या, अहिल्या इकडे. काय ग? हे बघ ना पत्र आहे. तुझं माझं दोघींचं नाव आहे याच्यावर. कोणी पाठवलंय पण? काही लिहिलं नाहीये ग. आवाज आहे. आपण आपल्या खोलीत जाऊन बघूया. चल. अगं हे बघ ना, आपल्या बॅचचे रियुनियन, ते पण फक्त मुली मुलींचं. 40 वर्षांनी आपली बॅच भेटणार आहे, फक्त मुली. हो ना ग. ह्या रियुनियनला काय मज्जा येईल ना. अगं पण सगळे कसं जाणार आपण? माझ्या गाडीने जाऊ चुपचाप, कोणालाही सांगायची काही गरज नाही. हे बघ, मी कॉलेजमध्ये कायम उशिरा यायचे, आज मला वेळेत पोहोचायचे. चल चल लगेच जाऊया. अरे काय काय, थांबा थांबा थांबा, निघालात कुठे दोघी? मुख्य म्हणजे आम्हाला सोडून जायची हिंमतच कशी होती तुमची? हो ना. म्हणजे अहो मुली मुलींचं रियुनियन आहे. तुम्हा मुलांना आमंत्रण आलंय का? नाही की नाही? मग झालं तर. अगं फक्त मुलींचं रियुनियन म्हटल्यावर आम्हाला यायलाच हवं नाही का? हो ना. काजीलपणा पुरे झाला श्रीकांत, आणि तुझी तब्येत सांभाळ. हो श्री, काय झालं रे? सांगतो नंतर. आम्हाला जाऊ द्या रे. बरं, आणि घरात कोणाला सांगू नका, नाहीतर उगा थांबायचा आग्रह करते. प्लीज प्लीज आम्हाला जाऊ द्या. बर बर, हो ठीक आहे, जा जा. जा जा. अवकाश. काय एक्साइटेड आहे. ओके. पत्र काय आलं आणि हे गेलं लगेच. हो. आपलं काय? हे. तुझ्या डोक्यात काय चाललंय मला नीट माहिती आहे. हे बघ, चोरून बघायचा विचार जरी मनात असेल ना, तिथल्या तिथे मारून टाक. मारला. हा, आता काय? चला. आदित्य सर, ऐक तरी माझं. आदित्य सर, ऐक ना. आता बोल. हा सॉरी, बोल. आदित्य सर, देवी आई लई खुश आहेत. हा ना? हीच योग्य वेळ आहे आपल्या लग्नाबद्दल त्यांना सगळं खरं खरं सांगायची. आपण सांगूया का त्यांना खरं? काय झालं आदित्य सर?
माझं काही चुकलं का? नाही 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 वेडी, तुझं काही चुकलं नाही आहे. पण पारू प्लीज समजून घे ना. म्हणजे काय आहे ना, हे बघ, श्रीनिवास काका आणि लक्ष्मी मावशी आईबाबांचे कॉलेजपासूनचे मित्रमैत्रिणी आहेत. त्यांच्या समोर इतक्या मोठ्या सत्याचा सामना करायला मला त्यांना लावायचा नाही आहे. म्हणजे आईबाबा काय रिॲक्ट होतील, कसे रिॲक्ट होतील मला खरंच कळत नाही. मला हे सांगायला त्यांना अजून थोडा वेळ हवा आहे. आदित्य सर, तुम्हाला समजत नाही. हे बघा, अजून वेळ नको घालवायला. आपल्या भविष्याचा प्रश्न आहे. हो, मला माहिती आहे. प्लीज आदित्य सर, तुम्हाला हे बी समजत नाही. मला जड जाते असं वावरायला. पारू, तुला असं का वाटतंय की मी समजू शकत नाही? डेफिनेटली समजू शकतो यार, पण पारू तुला थोडा पेशन्स ठेवावा लागेल प्लीज, माझ्यासाठी. पारू, आदित्य सर, हात सोडा माझा. हात का सोडू? मी नाही हात सोडणार आहे. नाही सोडणार म्हणजे? एक तर तुम्ही माझं काय ऐकत नाही. तुम्ही हात सोडा. ओके, सोडा म्हणलं ना. माझं ज्या मुलावर लई प्रेम आहे त्याच्या बरोबर माझं लगीन झालं आहे आणि आता त्यांचा साखरपुडा एका दुसऱ्याच मुलीसोबत होणार आहे. काय? या गेटच्या आतमध्ये जो महाल आहे ना, त्या महालात त्यांचा साखरपुडा होणार आहे. माझा साखरपुडा आहे. मला इथे अजिबात तमाशे नको आहे. एक मिनिट थांबा. म्हणजे त्याचा साखरपुडा या पॅलेसमध्ये? होय. आदित्य नक्कीच पारू मॅडमना फसवत होणार नाही त्याला. पारू मॅडमचं इतकं प्रेम आहे त्याच्यावर आणि खेळवतोय का? पाहिल्या कोणीच नाही आलंय, आपणच पहिले आहोत. येत असतील हळूहळू. हे देव, सगळं बदललंय ग. केवढे पंखे लागलेत बघ. हो, ही वेळ बरोबर आहे ना, याच वेळेला बोलवलंय ना सगळ्यांना. हो, त्या इन्व्हिटेशन मध्ये हेच होतं. येते. वेगळे झालेत ग बेंचेस. हो ना. आपला बेंच. हा, आपल्या अगं हळू. आईल्या सावकाश. 27 जुलै 1985. डान्स कॉम्पिटिशन. बरोबर. आईल्या कोण आहे ग? लाल माती कुस्तीची मिसळ झणझणीत वरपायची. बट रस्सा तांबडा पांढरा. कोल्हापूरच्या पद्मावतीचा निस्ता पद्मा. पद्मा आम्ही ओळखलंच नाही आणि आधी तर आम्ही इतकं घाबरलो. एवढी बदललीस तू. हो, अगदी ओळखता नाही आलं ग. हो ना, कशी लाजरी बुजरी होती ना. आता वेगळीच दिसतेस. लांबनच. कुठं गायब झाला होता? हा, बोला, काय हाल हवाल? म्हणजे आम्ही ठीक आहोत. तू कशी आहे? हो ना. मी माझ्या स्वप्नांच्या जगात मस्तपैकी सुखाच्या ढगात.
हे बघा, हे माझं घर आणि ही माझी फॅमिली. माझे मिस्टर कोल्हापुरातले मोठे बिझनेसमॅन आहेत. दोन्ही पोरं वडिलांच्या हाताखाली बिझनेस मस्त सांभाळतायत. आणि माझी पोरगी लग्न करून फॉरेनची पाटलीन झाली आहे. 2 नातवंड आहेत. फाड फाड इंग्लिश बोलणाऱ्या शाळेत शिकतायत. मागे वावर आहे आणि पुढं आवर आहे. दावणीला 4 म्हशीनं 3 गायी बांधल्यात. दूध दुभतं विचारू नका आणि शेळ्या बकऱ्या मोजू नका. आणि शेती तर एकरात नाही, हेक्टरात आहे. गाड्या आणि घोडे तर एकापेक्षा एक. मोजत बसलात तर संध्याकाळी रंकाळ्यावर भेळ खाऊनच घरला जावं लागतंय. आपला सगळा राजेशाही विषय आहे. वा, छान वाटलं ऐकून. हो ना. अगं पण आपलं कॉलेजचं रियुनियन इकडेच आहे ना? हा, तू भेटलीस का इतर मुलींना? बाकीच्यांचा काय विषय आहे? मी फक्त तुम्हा दोघींनाच बोलवलं इथे. काय? तू फक्त आम्हाला दोघींना इथे बोलवलंयस? हो. तू आमंत्रण पाठवलंस? हो. माझा पत्ता कसा कळला तुला? आहे का? तुमच्या घराचा पत्ता हा काही विषय आहे का? तुमच्या दोघींची अख्खी कुंडली काढलीये मी. आणि हो लक्ष्मी, अगं मी असं ऐकलंय की तुझा नवरा रिक्षा चालवतो म्हणे. आणि पोरगा ताटातल्या चपात्या मोजतो. आय 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 गो. आणि तुम्ही अहिल्यादेवी किर्लोस्कर, लय मोठं नाव आहे म्हणे तुमचं. पण माणसं वळखायला चुकता दरवेळी. असं कसं होतं? नशिबात सुनेचं सुख नाही, संकट सारखी पाय लावायला येतात. जीवाला चैन नाही म्हणा. एक मिनिट, हे सगळं तुला कोणी सांगितलं? आणि हे सगळं बोलायला आम्हाला इथे बोलवलंयस तू? का झोंबली का मिरची? पद्मा, गो बाई, सापडली नाही मी. हे बघ, नको विषय वाढूस. मला काय वाटतं माहितीये ना, तुमच्या आयुष्यात सांगण्यासारखं आणि दाखवण्यासारखं काही उरलेलं नाही. बिचाऱ्या. हे बघ, अहिल्या, राहू दे, आपण विषय नको वाढवूया. अगं पण तू चल मग, चल बघू. ए थांबा ना. ए अगं ए थांबा. 3, 2, 1. टांगा पलटी घोडे फरार. कसा वाटला पद्मावतीचा डंका? काय झालं जयंत, तू मला इथे का बोलावलंस? तुझ्याशी 2 मिनिटं बोलायचं होतं. थोडं स्पष्टपणेच बोलेन, चालेल ना? हो. आज आदित्य तुझ्याशी ज्या पद्धतीने वागत होता ते मला अजिबात पटलेलं नाही जानू. खरं सांगू का जयंत, मला खूप बरं वाटतंय की तू हे सगळं माझ्याशी अगदी स्पष्टपणे बोलतोयस. पण काय ना, मी आणि आदित्य एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतो. आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत. पण तरीही तुला जे काही वाटतंय त्याचा रिस्पेक्ट ठेवून मी यापुढे आदित्यशी बोलताना वागताना नक्की काळजी घेईन. मी आलीच. माझं अजून बोलून झालेलं नाही अजून. हे बघ जानू, मी इतकाच ट्रान्सपरंट राहीन तुझ्यासोबत, पण एकासाठी. कुठली अट जयंत? जानू, इथे सगळे असेपर्यंत ना तू अजिबात नाचणार नाही, कोणाही बरोबर. इनफॅक्ट
एकटीने सुद्धा नाही. मान्य. हो, इनफॅक्ट तू काय, मला इथे कोणीही विदाऊट एनी रिझन नाचायला आवडणार नाही. एवढंच ना जयंत. एवढंच नाही आहे जान्हवी. इथे हे सगळे लोक जे आल्यात ना, जयंत, आपण सगळे इथे एकत्र मज्जा करायला जमलोय. कुणी इथे नाचणार नाहीये. कशाला कोणी नाचेल? हे बघ, डोंट वरी, असं काहीही होणार नाही. हं? काय झालं जयंत? आय लव्ह यू जान्हवी. आय लव्ह यू टू जयंत. बरं, मी आलेच. पद्मा, काय प्रकार आहे हा? तुला काय वेळ बीड लागलाय का? आणि ही कुठली पद्धत आहे मैत्रिणींना भेटायची? हे असं वागून तू मैत्रिणींचा अपमान करतेस हे लक्षात येतंय ना तुझ्या? चला, म्हणजे उशिरा का होईना तुम्हाला कळलं तरी मी तुम्हाला इथं का बोलवलंय. काय उघडले का डोळे? उडाली का झोप? गावाकडून पुण्यात शिकायला आलेल्या आम्ही मुली पहिल्याच दिवशी आमच्या आत्मविश्वासाच्या पार चिंध्या करून टाकता तुम्ही. तुम्ही श्रीमंत घरच्या, सुंदर, हुशार, पण म्हणून एवढा कसला माज असतो तुम्हाला? त्यात मी ही अशी खात्या पित्या घरची. मग तर काय विचारायलाच नको. मुद्दामून मला डान्सच्या स्पर्धेत भाग घ्यायला लावायचं, मुद्दामून माझ्यासोबत इंग्लिश मध्ये बोलायचं. काय करायचं ना तुम्ही? पद्मा गं, काय बोलतेस तू हे? आम्ही असा विचार कधीच नाही केला. हो ना, मुली चिडवायच्याच ना मला, आणि तुम्ही पण माझी मजा घ्यायचा. पद्मा, एक मिनिट, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघ, तू गावाकडून आली आहेस किंवा तू गरीब आहेस म्हणून आम्ही तुला कधीही येणवलं नाही. उलट लक्ष्मीने एकदा तुझ्या ट्रिपचे पैसे भरलेत, आठवत नाहीये का तुला? भरले होते ना, भरले होते, पण ते पण मला कमीपणा दाखवण्यासाठी. अगं नाही, तुला आमच्या बरोबर येता यावं म्हणून गेलो होतं. हो, आणि ही माझ्याशी मुद्दामून इंग्लिश मध्ये बोलायची ती. अगं पद्मा, त्यालाही एक कारण होतं. तूच म्हणाली होतीस ना की तुझं इंग्लिश चांगलं नाहीये म्हणून आम्ही दोघींनी ठरवून तुझ्याशी इंग्लिशमध्ये बोलायचो आम्ही. कारण तुझा आत्मविश्वास वाढावा, तुझं इंग्लिश चांगलं व्हावं. आणि कुठलीही भाषा सरावाशिवाय येत नाही. बरं, आम्ही तुला नाचायला भाग पाडलं कारण तुझा लठ्ठपणा तुझ्या डोक्यात घर करून बसला होता आणि हा विचार आम्हाला तोडायचा होता. तुला असं वाटत होतं की तू जाड आहेस म्हणून तुला नाचता येणार नाही, हा गैरसमज दूर करायचा होता. हो, पण कशाच्या बदल्यात? अजून विसरले नाहीये मी तो दिवस. हीच तारीख होती ना ती. ही तारीख इथंच नाही तर माझ्या मनावर आणि माझ्या मेंदूवर पण कायमची कोरली गेली. मी नको नको म्हणत असताना सुद्धा मला जबरदस्तीने नाचायला भाग पाडलं तुम्ही. अख्ख्या कॉलेज समोर माझं हसं झालं. तेच हवं होतं ना तुम्हाला? अगं पद्मा, तू ना चुकीचा ग्रह करून घेतलास बा आमच्याबद्दल. तू आमच्याबद्दल असा विचार करत असशील असं आम्हाला वाटलंही नव्हतं ग. गप्पा बसा. गच्चाळसूतपणाचा आब आणू नका. अगं मी विसरला असाल, पण एक गोष्ट माझ्या लक्षात आहे, आणि आता वेळ आली आहे तुम्ही केलेल्या माझ्या प्रत्येक अपमानाचा बदला घ्यायची. इतकी वर्ष बाबळीचा काटा टोचल्यासारखी ही सल मी माझ्या मनात ठेवून जगले. तुमच्यासाठी ती फक्त स्पर्धा होती, पण त्या दिवशी मी काय गमावलं याचा तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. पद्मा, अगं लय माज होता ना तुम्हाला तुमच्या श्रीमंतीचा आणि हुशारीचा. त्यावेळी तर मी तुमची बरोबरी कुठल्याच बाबतीत करू शकत नव्हते, पण आता आपण तिघी एकाच पातळीवर आहोत.
बरोबर 40 वर्षांपूर्वी याच दिवशी तुम्ही मला डान्सचं चॅलेंज दिलं होतं. त्यामुळे आता मी एक तुम्हाला चॅलेंज देते. आपण पुन्हा एकदा डान्सची स्पर्धा करायची, पण यावेळी डान्स मंगळागौरीचा असेल. काय मंगळागौर? अगं मंगळागौरीचा आणि आमचा काय संबंध? पद्मा, आणि मी तुला सांगते ना, तू हे सगळं मनातून काढून टाक बाई. आता या वयात कुठे आली ग ती मंगळागौरची स्पर्धा वगैरे? बरोबर ज्यावेळी तुम्ही मला चॅलेंज दिलं होतं डान्सचं, त्यावेळी मला पण डान्स येत नव्हता, पण तरी मी ते चॅलेंज स्वीकारलं. तसं आता तुम्ही स्वीकारा. आणि या खेळात तुम्ही एकट्या नाही आहात, तुम्ही तुमची टीम घेऊन या, मी माझी टीम घेऊन येते. बघू कोण जिंकतं ते. आणि जर का तुम्ही हरलात तर तुम्हाला माझे पाय धरून माफी मागायला लागेल, हे सगळ्यांच्या समोर. आणि जर मी हरले तर मी तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे. अगं हिला समजाव नाही. मग स्वीकारताय ना माझं मंगळागौरीचं चॅलेंज? आज काय बाबा, एक मुलगी डायरेक्ट खोलीत आलीये. अगं एवढ्या वेळ तर सगळे आपण बाहेरच बसलो होतो. एवढा वेळ म्हणजे एवढा वेळ सगळ्यांच्यात बसल्याने तुला जीगचा दुरावा झाला की काय? जानू, उगाच काहीतरी बोलू नकोस. काहीतरी नाही ग ताई. हे बघ, तू ना सगळं काही माझ्याशी ओपनली बोलू शकतेस. आणि तुला सांगू का, मी पण जयंतला जेव्हा मिस करते ना, तेव्हा मलाही असंच वाटतं ग. जानू, तुमचं वेगळं आहे. हा हो का? म्हणजे मला असं वाटायचं की प्रेमात पडलेल्या सगळ्यांचंच ऑलमोस्ट असंच असतं. असं काही नाहीये. म्हणजे असं काही नसतं. बरं, पण मग ही सगळी आवरावर कशासाठी? जिग्सला इम्प्रेस करायसाठी का? की तुम्हाला इथे एकत्र वेळ घालवायचा आहे? जानू, जरा जास्त जगाऊ झाली आहेस तू हल्ली. ताई, मी आधीपासूनच अशी आहे बघ. तू विसरली आहेस मला. मला हे सिद्धिराजशी बोलावं लागेल. खरंच आम्हाला आता एका खोलीत झोपावं लागेल. ताई, अगं कुठे चाललीस ग? सिद्धिराज कुठे आहे ते बघते. क्या बात है, जिग्सला भेटायला एवढा उतावळपणा. पण ना, या दोघांची लव्ह स्टोरी पुढे गेलीच पाहिजे आणि त्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल. यार पारू, पारू, आता आपण इथे आलोय ना, सगळे किती खुश आहेत, किती छान माहोल आहे. आणि त्यात तू असं नाराज राहून कसं चालेल? मला बोर होईल यार. आणि त्यात तू हे असा चेहरा करून बसशील तर मला किती. पारू, 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 पारू. अच्छा, तू जर मला गोल फिरू शकते तर मी नाही तुला गोल फिरू शकेल. मी नाही तुला गोल फिरू शकेल. आदित्य, भावना, अगं बघ ना, एवढी गडबड सुरू आहे आणि मदतीला कोणीच नाहीये. जरा येतेस का मदतीला? हो, चल बाई.
लाज नाही वाटत का तुला? त्या बिचाऱ्या भोळ्या बाळ्याच्या घरात काम करतात, जरा प्रेम करतात आणि तू फसवतोस त्याला. हे बघ एक गोष्ट आहे ना, नीट लक्षात ठेव. पारू मॅडम ना माझ्या मैत्रीण आहेत. त्यांच्या मनाशी खेळण्याचा प्रयत्न केला तर फार महागात पडेल. एकतर तू काही येडा आहे का रे? तू तू कोण आहेस? हा? आमच्या दोघांमध्ये पडणारा तू कोण आहेस? मी आणि पारू काय करायचं ना ते आम्ही बघून घेऊ. तू तू एकतर हळू बोल आणि जरा वाचा नाही ऐकतात ना. थांबा. सिद्धू आता काय करताय तुम्ही? मॅडम तुम्ही बाजूला या, माणसांना घाबरू नका. कोण काय करते ते मी बघतो ना. काय करणार? मला माहिती आहे पोरींना खोटं स्वप्न दाखवतात आणि असं काहीतरी करत बसतो. सिद्धू आता हे बघा, तुम्ही समजताय तसं काय बी नाहीये. तुम्ही आधी हळू बोला आणि मारू नका. नाही त्यांची काय बी चूक नाही. अरे एक मिनिट तू जरा बाजूला हो. असं काय आहे? मला पण बघायचं हा काय करतो. काय रे काकू काय करतो? यांचा आवाज जर घरात कुणाला ऐकू गेला तर समधीच गडबड होईल. तुम्हाला दोघांना माझी शपथ आहे. पारू मॅडम तुम्ही नका थांबवायला प्रयत्न करू मला. बोल. मी अशा लोकांना चांगला ओळखतो. आधी स्वप्न दाखवतो मुलींना, मग फसवतो. नाही नाही सिद्धू आता हे बघा, तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय. ते फसवत नाहीयेत मला. तुम्ही समजताय ना, तसे आदित्य सर नाही आहेत. आमचं लग्न झालंय. कळलं का? अहो मॅडम ते तुम्ही मागच्या वेळी पण बोलला होता, पण यांनी मान्य केलंय काय? आता मान्य आहे. म्हणजे आता आमचं खरं खरं लग्न झालं आहे. देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं आमचं लग्न झालंय. धनी आहेत ते माझे. काय? हे बघा. काय? खरं बोलताय तुम्ही? अरे पण मग मगाशी काय बोलत होता तुम्ही? जरा गप्प बस ना यार, जरा हळू बोल. आणि आदित्य सर तुम्ही हळू बोला. पण हा बघ ना, अरे मी सांगतो तुला. बरं ठीक. माझं आणि पारूचं लग्न झालंय, खरं खरं लग्न झालंय. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने, ती जशी म्हणते तसं. आणि ही सगळी सिच्युएशन आम्ही आमच्या घरच्यांना अजून सांगितलं नाहीये. कारण माझ्या आईला ते पटणार नाहीये. आणि आम्ही त्याच्याच बद्दल बोलत होतो. ती म्हणत होती की आत्ताच्या आत्ता सांगूया. मी म्हणत होतो ही आत्ता योग्य वेळ नाहीये. आणि तेवढा तू टपकलास. सॉरी यार, म्हणजे मला कळलंच नाही ना ते. अरे देवा, म्हणजे मी दोघांनी पण तोच घोळ घातलाय जो मी घातला होता. सेम, अगदी सेम टू सेम. त्यामुळे आता आम्हाला कळत नाही की काय करावं. तू जर का खरंच मदत करू शकणार असेल तर कर. उगाच माझ्यासमोर येऊन दादागिरी करू नको. बघ नाही काय आदित्य भावा यार, सॉरी यार, हे दुःख माझ्यापेक्षा जास्त कोण समजू शकणार आहे? मी समजू शकतो रे. आणि की हे सत्य जगासमोर सांगणं खरंच खूप अवघड गोष्ट आहे. हे याच्यासाठी, कारण तू आमचं दुःख खरंच समजू शकतोस. मॅडम या. तुम्ही दोघांना अजिबात काळजी करू नका. मी आहे तुमच्यासोबत. आम्हाला दाजी सांगतायत तुझा हात लागतो, त्यामुळे जरा हळू मारत जा. सॉरी. काय आदित्यराव, हा दाजी झाला तुम्ही आमचे. हा आणि मॅडम, तुम्हाला तुमचा लव्ह ऑफ लाईफ मिळालाय बरं का. मला माझ्या आयुष्याचा लव्ह ऑफ लाईफ कधी मिळेल काय माहिती. पण मग त्याच्याकडे लक्ष दे
आणि आमच्या दोघांबद्दल प्लीज कुठेही पचकू नकोस, कळलं का? अरे नाही 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 नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हाताची घडी तोंडावर बोट. हे काय वादळ अचानक आपल्या समोर येऊन उभं राहिलंय ग अहिल्या? म्हणजे जी गोष्ट आपल्या लक्षातही नव्हती ती इतकी वर्ष त्या पद्माच्या मनात खतखतते. बघ ना, पण विचारही केला नाही की त्या मुलीच्या मनात आपल्याबद्दल एवढा द्वेष आहे. आपण तर चांगल्या हेतूने केलं होतं ना ग. हो ना ग, म्हणजे आपण तिला डान्सचं चॅलेंज दिलं होतं ते तिचा न्यूनगंड दूर व्हावा म्हणून. आपला हेतू अगदी शुद्ध होता ग तेव्हा. हो ना. आणि बघ ना, ती वेडी ही एक गोष्ट मनात धरून बसली आहे. बरं अगं, तो काळ वेगळा होता, आपण तरुण होतो, कॉलेजचा काळ होता. त्यावेळेला जेव्हा इतर ग्रुप तिला इंग्लिशमधनं चिडवायचे तेव्हा आपण म्हणालो होतो ना की आपल्या मैत्रिणीला हे सगळं सहन करावं लागतंय, म्हणून आपल्या मैत्रिणीचा इंग्लिशचा न्यूनगंड आपण घालवूया. अगदी. तिला लोकांमध्ये वावरायला भीती वाटते, इतरांशी बोलायला भीती वाटते, ती भीती दूर करूया. तिला डान्समध्ये बक्षीस मिळालं पाहिजे, ती वर्गात पहिली आली पाहिजे. तुला आठवतंय, स्पोर्ट्समध्ये फक्त वजनामुळे तिला टीम्समध्ये घ्यायचे नाही. हो, तर तिला एक संधी मिळाली पाहिजे. आपल्या मैत्रिणीसाठी आपण हे सगळं करत होतो. किती प्रयत्न केले आपण. पण तिच्या मनात आपल्याबद्दल काहीतरी वेगळंच चालू होतं. हा खूप मोठा गैरसमज झालाय ग. अगं गैरसमज नाही, आता तो समज होऊन बसलाय. म्हणून तर आता हे सगळं ती सुरू करते. आता तिच्या हट्टाखातर आपण हे करत बसायचंय का? तुला तर माहितीये, माझा संसार रोज एक नवीन आव्हान माझ्यासमोर उभं करतो. आता ते हाताळू का ही जे सांगते ते सगळं करत बसू? मी खरंच सांगते अहिल्या, माझ्याकडे वेळ नाही हे सगळं करायला. तुला काय वाटतं माझ्याकडे वेळ आहे? आम्ही ठरवलं होतं 2 दिवस तुझ्याकडे यायचं, मजा मस्ती करायची आणि मुंबईला निघून जायचं. हा प्लॅन होता. हो ना ग. आता काय हे करत बसायचं का? तर देवाकडे साकडच घालते, काहीतरी व्हावं आणि तिच्या मनातला गैरसमज लवकरात लवकर दूर व्हावा आणि तिचं मन शांत व्हावं. खरंय, त्यावेळेला आपण आपल्या मैत्रिणीला प्रोजेक्ट म्हणून घेतलं होतं. आता आपले संसारच आपला प्रोजेक्ट आहे. बघ, त्यामुळे लवकरात लवकर तिला तिचा मार्ग मिळू दे एवढीच इच्छा आहे बाबा माझी. तथास्तु. चला. हे किर्लोस्कर कुटुंब असं वागते जसं काय आम्ही घर आंदण दिलंय यांना. हाय दामिनी वहिनी, काय करताय? कौल घेत होते. कौल? आमच्या घरावर तर कौल नाही, तो स्लॅब आहे. कुठलं घेत आहे कौल? हा मूर्ख आहे का जरा? म्हणजे माझ्यासारखी माणसं आहेत म्हणायची या जगात. बरं झालं बाई, मी एकटीच नाहीये. संतोष दादा, जाऊ देत. काय आहे ना, ह्या जगात ना काही माणसं असतात, त्यांनी त्यांच्या छोट्याशा जगातून जरा बाहेर येऊन बघावं. या मोठ्या विश्वात काय काय आणि कसं घडतंय ते. कसलं विश्व, कसल्या गोष्टी, काय बोलताय तुम्ही? आता मी जे सांगतेय त्यावर तुम्हाला कदाचित विश्वास नाही बसणार, पण मला एक अनोखी सिद्धी प्राप्त झालीये. तेही कुठलीही साधना न करता, क्विक, अचानक. काय बोलताय? कसली सिद्धी? अच्छा 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 अच्छा, लोकांची फसवणूक करण्याची सिद्धी किंवा नको तिथे नाका खुपसण्याच्या सिद्धी, त्या प्राप्त झाल्यात तुम्हाला? ऐका ना संतोष दादा, जाऊ द्यात तुम्ही. काय आहे ना, हा कचरा पडलाय ना, या कचऱ्यापेक्षा हे झाडावरचं फूल आहे ना, ते जास्त सुंदर असतं. पण ही माशी फिरते माहितीये का इकडे तिकडे काही अशी करत, तिला नाही आपण समजावून सांगू शकत है ना. जा तुम्ही. नाही समजू. बरोबर. ओ वहिनी, तुम्ही असाल माशी जावडत. मला म्हणतात माशी. हो थांबा. काय? आता जर 2 पावलं जरी पुढे गेलात ना, तर तुमचा पाय अडखळणार. बघा तुम्ही. आता ही बाई इथे काय करते? वेडी झाली वाटते.
बघा बोलले होते ना मी. काय होतं तुम्ही आत्ता म्हणालात मला पाय घसरेल आणि पडेन आणि कसं काय घडलं? हा कसं घडलं? हेच सांगत होते मी तुम्हाला. मला ना भविष्य सांगण्याची एक सिद्धी प्राप्त झालीये, तेही कुठलीही साधना न करता. काय पण सांगताय तुम्ही? नाही ना. मी ना तुम्हाला सांगायचं काम केलं, तेही फुकट. लोक मला पैसे देतात याचे. हा आता विश्वास ठेवायचा की नाही तुमचा प्रश्न आहे. न पैसे देता सांगतात. ठीक आहे, मग सांगा, अजून काहीतरी सांगा. हा सांगा. हा 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 चालेल. तुम्ही ना 1 ते 5 पर्यंत आकडे मोजा आणि 5व्या आकड्यापर्यंत तुम्ही येईपर्यंत तुम्हाला कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येईल. हा तुम्ही एकदा करून तरी बघा. हॅ काय हॅ करा. बघा बोलले होते ना मी. हो वहिनी, खरंच तुम्हाला सिद्धी प्राप्त झाली आहे, तेही साधना न करता. हा साक्षात्कार, खरंच साक्षात्कार झालाय तुम्हाला. आता पटलं ना तुम्हाला? हरकत नाही, देर आहे दुरुस्त आहे. हा खरंच. ओ पाय कुठे आहेत तुमचे? दामिनी माता की जय. सिंचना कुठे दिसत नाही हो. हा कुठे आहे ती? बाहेर गावी वगैरे गेलीये का? तिचं काम सुरू आहे. त्यात बिझी आहे ती. वाव, हा झोपाळा किती छान आहे. एकदम विंटेज टाईप. विंटेज कसला, जुना आहे तो. अरे जुनाच म्हणते ती, पण फक्त फॅन्सी शब्द वापरते. विंटेज असू दे किंवा जुना, मला तर फार आवडलं. छान आहे ना. बरं तुम्ही बसा ना इकडे. हरीश दादा, आमचे 2 फोटो काढा ना. या. बघू. हरीश दादा, काय रे, काय झालं का? ऍक्च्युली मला ते दिवस आठवले जेव्हा जानूच्या लग्नात नाही का आपण एकमेकांचे फोटो काढत होतो. हो पण ते सगळं आठवून तुम्ही एवढे इमोशनल का झालात? पाणी काय तुमच्या डोळ्यात? सिंचनाचं कुठलंही काम सुरू नाहीये. ती च्या माहेरी निघून गेली. मग तू आम्हाला असं का सांगितलंस की तिचं काम सुरू आहे? कारण ती माझ्यावर चिडून निघून गेली आहे म्हणून. मी तिला घरी आणण्याचा खूप प्रयत्न केला पण ती येतच नाही, काही ऐकतच नाहीये माझं. मग हे आधी सांगायचं ना हरीश. हे बघा हरीश दादा, नवरा बायको मध्ये छोटी मोठी भांडण होतच असतात. तुम्ही नका काळजी करू, सिंचना येईल परत. आई येईल ती परत. प्रिया, किती दिवस झाले मी समजावण्याचा प्रयत्न करतोय तिला, माझं अजिबात ऐकत नाहीये. मी खूप मिस करतो ग तिला. पण तिला साधी माझी आठवण येते की नाही हे सुद्धा मला माहिती नाही. ए हरीश, तर ओव्हर रिॲक्ट करतोय सा तू. अरे ऑफकोर्स ती पण तुला मिस करत असणार यार. एक काम करतो, आम्ही दोघं तुला सिंचनाला घरी परत आणण्यासाठी हेल्प करू. हा तिघं मिळून काहीतरी आयडिया करू ना. तू असं नको राहू यार. चल कम ऑन, डोंट वरी. ये करू काहीतरी. येस. वाह, थँक्यू. काय रे, काय झालं? आणते थांब.
वेंकी तू आहे की नाही लई दगदग करून घेतोस बघ. थांब मी तुला काहीतरी गोड खायला देते म्हणजे तरतरी येईल तुला. हं? आलीस. ये. का हा मी काम खा रे. गोड का खातोय? हा तू गोड का गोड का खातोय? वेंकीला जरा थकल्यासारखं झालं होतं म्हणून मीच म्हणलं का काहीतरी गोड खाऊन घे. बरं कारण मिळालंय तुम्हाला गोड खायला. हा गोड खायचंच होतं ना तर गोडाचा खडा द्यायचा. मिठाई कशाला दिलीस? आधीच घरात माणसं वाढलेली आहेत, त्यात तुम्ही दोघं आहातच. हा आणि काय रे तुला कळत नाही ही मिठाई कोणी आणली आहे माहिती आहे का तुला? तुझी जी आई आहे ना आई तिच्या मानलेल्या बहिणीने म्हणजे तुझ्या मानलेल्या मावशीने आणली ही मिठाई. हा आणि ती मिठाई तू तुझ्या उपऱ्या बायकोसोबत आमच्या घरात इथे खातोय. हा संतोष दादा तोंड सांभाळून बोला. नाही आता तुमच्या या कडू बोलण्याला कोणी सुद्धा फशी पडणार नाही लक्षात घ्या. कळतंय ना? नाही तुम्हाला त्या दिवशी जानूताईच्या घरात समजाने कसं हाकलून लावलं आठवतंय ना? विसरलात? मगासपासून खूप ऐकून घेतलं हा तुझं. आता माझ्या आई बाबांच्या विरोधात मी एक शब्दही ऐकून घेणार नाहीये. तू आत्ताच्या आत्ता निघ इथून. बघ संतोष दादा, माझी बायको तुम्हाला काहीतरी सांगते आणि मला वाटतं की तुम्ही तिचं ऐकायला हवं. हे बघ जयंत, आधीच तू या दोघांना मदत करून चूक केली आहेस लक्षात. संतोष दादा, घरच्या मालकाने काय सांगितलं ऐकू नाही आलं तुम्हाला? निघा की. ए तुला सांगितलं ना तू माझ्याशी बोलू नको म्हणून. चल. दादा माझ्या नवऱ्याशी बोलतोयस तू, नीट बोलायचं त्यांच्याशी. काही विसरलेलो नाहीये. पाहुणे परतले की पहिल्या या दोन उपऱ्यांना घराबाहेर नाही काढलं ना माझं नाव संतोष नाही. काय करू काय करू? भावनाताईचा फोन. आणि मग पारूनी मला पाण्यातून बाहेर काढलं आणि मग त्याच्यानंतर तर मला खरंच बोलवलंय. पारू मी पहिले जातो मग तू मागून ये. ओके. म्हणजे भावना मॅडम आणि माझ्यासारखं अजून एक जोडपं आहे तर अस्तित्वात. ना मॅडम घरातल्या घरात का मेसेज करतात? आय मिस यू. खोलीत या. भाई साहब, हा सिद्धिराज गाडे पाटील, काय चाललंय काय? नशीब फारच उजाडलंय तुमचं. डायरेक्ट मिस यू वगैरे. हो ना मॅडम, कुठे चालली आहे तुमची गाडी?
काय झालं सिद्धिराज? हॅलो. मला दिसतंय तुम्ही आलात ते. मग काय? नाही नाही, ते मलाही दिसतंय की तुम्हाला दिसतंय की मी आलो आणि मी तीच तर पाहतोय. काय झालंय? नाही असं म्हणजे विशेष काही झालं नाहीये, पण मिस करणं तरी थांबलं असेल ना. कोण कुणाला मिस करताय? तुम्ही मला. काय हा काय बोलताय तुम्ही? अहो असं काय मॅडम, हो आता तुम्ही शब्द बदलताय मॅडम. माझ्याकडे पुरावा आहे म्हणजे. हा हे काय? हा पुरावा आहे? ब्लँक राहिला का? उघडायचं राहिला. एक मिनिट. सॉरी. हा हे बघा, मी तुम्हाला मेसेज केला होता ना, आय मिस यू. अहो नाही 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 नाही. अहो नाही, मी नाही केला. असं काय करताय मॅडम? आता मान्य तरी करा की तुम्ही मला मिस करत होता. अहो मी तुम्हाला मिस नव्हते करत. आता मला हर्ट करताय मॅडम. अहो नाही, मी तुम्हाला हर्टही नाही करत आहे. मला होतंय ना हर्ट. इथे दुखतंय. तुम्हाला माझ्याबद्दल काही वाटत नाही, काही पडली नाही, काही परवाच नाही माझी. हे बघून ना मला फार हर्ट होते आणि म्हणूनच इथे दुखतंय. पण मी कधी तुम्हाला म्हणाले की मला तुमच्याबद्दल काही वाटत नाही, मला तुमची पर्वा नाही, मला कसलीच पडलेली नाहीये? मी फक्त इतकंच म्हणाले की मी तुम्हाला मिस करत नव्हते. काय सांगता? मी तुम्हाला माझ्याबद्दल काळजी वाटते? वाटते आणि आपुलकी? आता जरा अति होत्या. ठीक आहे. सध्या आपण काळजी आणि माणुसकीवर काम चालून घेऊ. आपुलकीचं काय ते येईलच हळूहळू. आधी जानू आणि आता सिद्धिराज मला त्रास द्यायचा सोडतच नाही. नुसतं असं ब्लश करत बसू नकोस. सगळ्यात आधी मला थँक्यू म्हण. त्याचं काय आहे ना, तो मेसेज जर गेला नसता ना तर तुला हे असं ब्लश करायचा चान्सच मिळाला नसता. हो. तर या आल्हाददायक प्रसंगाची नाट्यमय रचनाकार तू होतीस. होय बालका. माते अशीच माझ्यावर कृपा दृष्टी राहू. अवश्य. पोचल्या का सुखरूप साळकाया माळकाया? नाही पोहोचला ना अजून. काय झालं तिकडे? म्हणजे त्यांना घरी यायला एवढा वेळ का लागतोय? अगं त्यानं 4 मुंड्या चित केलंय मी. पार मातीत लवळवल म्हणकी. त्यातनं सावरायला त्यांना जरा येळ दे. बसले असतील कुठेतरी तोंड लपवून. एक मिनिट. म्हणजे पाक मातीत लोळवलं वगैरे, म्हणजे नक्की काय झालं तिकडे? तुला पाठवते व्हिडिओ नंतर. तुझ्या सासूला ना तिच्या जीवलग मैत्रिणीला असं चॅलेंज दिलंय का या जन्मात तरी ते त्या चॅलेंज पूर्ण करू शकणार नाही. ते ठीक आहे, पण त्यांनी चॅलेंज ऍक्सेप्ट केलंय का? मी दिलेलं चॅलेंज धुडकावून लावायची हिंमत आजवर कुणी केलेली नाही आणि या पण त्या करू शकणार नाहीत. याची जबाबदारी मी घेईन. मला एक किस्सा आठवला आता. माझाच आहे. तुम्हालाही माहित नाही. मला माहित नाही. हा अरे बापरे. ऐका ना, एकदा म्हणजे मी लहान होतो, दादा होता बऱ्यापैकी मोठा, पण मी आपल्या पार्किंग मध्ये ना पाणीच असतं ना पावसाळ्यात, तर मी आणि दादा तिकडे पेपर बोट सोडत होतो. पेपर बोट. आणि तिथे मला एक छोटा खेकडा दिसला. हा एकदम छोटा. तर मी आपल्या क्युरिओसिटीने त्याला धरायला गेलो, त्यांनीच मला धरलं. मी पॅनिक झालो, तर यांनी मला सांभाळलं पाहिजे ना. हा मला उलटा सांगतोय की खेकड्यांमध्ये विष असतं, तुला काहीतरी होणार. मी तसंच बोट घेऊन आईकडे गेलो. आईने काय केलं असेल असं वाटतं तुम्हाला? काय केलं? मला फटकावलाय चांगला. मला म्हणे चिखलात कोणी खेळायला सांगितलं होतं तुम्ही?
या 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 अगदी योग्य वेळेला आला खेळ करतो मी. या, बसा. ये. बस ना मग बसा बसा बस वा मस्त खेळायचा प्रोग्राम आहे. बाबा टोमॅटो बघा हा बस ना दे ना थोडंसं दे. बाबा कांदा काका कांदा कापतो काय काका रे? ऐका ना मला आठवतं तुम्ही एकदा म्हणाला होतात की तुम्ही तुमच्या कॉलेजच्या गॅदरिंगला एक गाणं गायला होतं. कमॉन कमॉन अरे मौका भी है दस्तूर भी है हीच ती म्हणजे हाचकोट शाळी आहे. कमॉन कमॉन चला किती वर्ष अरे असं नाही बसके आवाजात गा पण गावं लागणार कमॉन 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 बाबा बस ठीक आहे आता गोड मानून घ्या पण बस काय एक दूसरे करते हैं प्यार हम एक दूसरे के लिए बेकरार हम एक दूसरे के वास्ते मरना पड़े तो है तैयार हम एक दूसरे से करते हैं प्यार हम एक दूसरे के लिए बेकरार हम पण तुम्ही थोडंसं जपून राहा नाही म्हणजे त्या दोघी ना वाटतात तितक्या मूर्ख नाही आहेत तुमच्या कॉलेज टाईममध्ये असतील म्हणजे साध्या सिम्पल टाईप्स पण आत्ता एकदम तयार झालेले आहेत कधी आपलाच प्लॅन आपल्यावर पलटवतील ना पळणार सुद्धा नाही तू असं बोलतेस कारण तू अजून मला ओळखत नाहीयेस लक्ष्मी आणि अहिल्या बरोबर माझं एवढं वैर आहे ना का त्यांच्या वाट्याला सुख हसू मान सन्मान काहीच येऊ देणार नाही मी. आता ते जे हसतायत ना ते हसणं त्यांना जगून घेऊ दे कारण हे त्यांच्या चेहऱ्यावरचं शेवटचं हसू आहे. इथून पुढं त्यांच्या आयुष्यात उभा राहणार आहे निस्ता थरार. लाल माती कुस्तीची मिसळ झणझणीत वारपायची वड रस्सा तांबडा पांढरा कोल्हापूरच्या पद्मावतीचा निस्ता